दिसते स्क्रीन दिसते सगळ्यांना स्क्रीन दिसते हो सर. हो सर. ओके त्याच्याबद्दल हा मला एक प्रॉब्लेम पटकन सोडून दाखवा प्रिफिक्स मध्ये कसं लिहिणार तुम्ही आणि त्याचा आन्सर किती येणार प्रिफिक्स मध्ये आधी लिहूया आपण आन्सर तुम्ही काढू शकाल काय प्रॉब्लेम नाही येणार हॅलो हो सर. आन्सर नको मला प्रिफिक्स मध्ये कसं लिहायचं पटकन सांगा आपण पोस्टफिक्स चालू करतो आज आणि जनरली लक्षात घ्या प्रिफिक्स वर एक क्वेश्चन असतो लक्षात येते इनफिक्स टू प्रिफिक्स वर एक क्वेश्चन असतो एक कशाला दोन असतात केव्हा केव्हा त्यामुळे तुम्हाला 12 मार्क्स इथे मिळू शकतील हा जमेल प्रिफिक्स साठी जमेल सर. चला वेळ लावू नका ना मग आणि मला तू बंद केला क्वेश्चन पाठवायचे की रे 10 असे हे पाठवायचे की रे पाठवतो सर आज पाठवतो. दररोज पाठवायचे काय रे 5 तरी पाठवायचे दुसऱ्या दिवशी त्याची आन्सर पाठवायची सर आन्सर हे आहे का कुठलं स्टार 4 प्लस प्लस 84 84 स्लॅश स्लॅश मायनस मायनस 662 662 आणि कोणाचं वेगळं आलं रे सर मी टेक्स्ट केलंय त्याच्यात सर +8 2 मिनिटं सांगतो मला तो ओके सांग +8 स्टार 4 4 4 -6 स्लॅश 62 आणि कोणाचं आहे आणि कोणाचं आहे का वेगळं हॅलो नाही सर. नाही सर ओके इथे बघा हे मी पहिल्यांदा करणार ब्रॅकेट मधलं मला करायचं आहे पहिल्यांदा पण मीही करणार पहिल्यांदा ओके त्यामुळे मी पहिलं काय लिहिणार सांगा मी असं लिहिणार बरोबर हो सर. बरोबर हो हा? सर. नंतर मला काय करायचंय सांगा सबट्रॅक्शन करायचंय पण ते कशामधनं करायचंय 6 मधनं सबट्रॅक्ट करायचंय मग जर समजा मला 6 -4 करायचंय तर मी कसं लिहितो -64 -6 लिहितो बरोबर आहे हो सर. मग आपल्याला इथे काय याच्या समोर काय सांगा 6 मायनस आहे तर मी कसं लिहिणार सांगा -6 -6 स्लॅश 64 लिहिणार 62 लिहिणार ओके हो सर. हे समजलं एवढं झालं म्हणजे आपलं ब्रॅकेटचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय आता त्याच्यानंतर मी एक बघणार पहिल्यांदा 8 + 4 आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं असेल तर मल्टिप्लिकेशन चिन्ह कुठे येणार इथे येणार ओके हो सर. त्यामुळे हे माझं आन्सर आहे तसं कोणाचं आलंय का बघा हे थोडंसं बरोबर आलेलं पण हे त्यांनी चुकवलं मल्टिप्लिकेशन आपण केव्हा करणार सांगा ह्या दोघांचं झालं की मल्टिप्लिकेशन करणार याचं आन्सर आलं की मल्टिप्लिकेशन करणार नाही समजलं समजलं. हा सगळ्यांना ओके तर प्रॉब्लेम कसे येतात बघा केव्हा केव्हा की असे पण प्रॉब्लेम येतात एक तर तुम्हाला काय केलं असतं इनफिक्स कन्वर्ट इनफिक्स टू पोस्ट प्रिफिक्स किंवा प्रिफिक्स मध्ये दिलेलं असतं आणि त्याचा आन्सर काढायचं काढाले पटकन आपण पोस्टपिक चालू काढायचं आहे पोस्टपिक आपल्याला काढायचं प्रिफिक्स वर अजून घ्यायला पाहिजे का मी अजून सांगा मला घ्यायला पाहिजे तर मी घेईन काय प्रॉब्लेम नाही मला वाटलेलं तुम्हाला समजलं त्यामुळे मी पोस्टपिक सिलेक्ट करत होतो काय करूया प्रिफिक्स वर घ्यायला पाहिजे का नाही सर समजलं. समजलं ना ओके कारण लक्षात घ्या ह्याच्यावर 12 मार्क्स आहेत तुम्हाला प्रिफिक्स वर ओके सर हे प्रिफिक्स आहे का काय तुला काय दिसतंय प्रिफिक्स टू काय करायचंय
नॉर्मल. आन्सर करायचं. आन्सर नॉर्मल नाही करायचं, आन्सर पाहिजे मला. मी कसं करतो बघ सांग. मी तुला याचं आन्सर विचारलं तर तू काय सांगणार आन्सर? 6 सांगणार. तसं हे टोटल सॉल्व्ह केल्यावर मला काय ना आन्सर काय ना, सिम्प्लिफाय केल्यावर काय येणार? सर यामध्ये नंबर 414 आहे का सर? 3 नंबर आहेत. नाही नाही, आपण सगळं सिंगल डिजिट करतो. सगळे सिंगल. तुमचे प्रॉब्लेम असणार ना एक्झाम मध्ये सुद्धा, ते सगळे सिंगल डिजिट कन्सिडर करायचे. ओके. मी स्टार्ट करू का? मला नाही सर जमेल. कुणाचा माईक चालू आहे? झिरो. झिरो येते रे. आन्सर झिरो आलंय. मी स्टार्ट करू रे? हा चालेल सर. हो सर. इथे बघा, लक्षात घ्या, आपल्याला राईट साइड पासून चालू करायचं आहे. ओके. हा नंबर आपण घेऊ शकत नाही. पहिल्यांदा मी काय करणार सांगा, 4+1 करणार. 5. 5. मग मला मिळालं असं मिळालं बघा, हे 5 into 8 हो मिळालं. मग मी काय करणार सांगा, हे पहिल्यांदा करणार. जे जवळचे नंबर असतात ना त्यांचंच मला करायचं. मग हे काय करणार मी सांगा, किती होणार? 40. 40. त्याच्या अगोदर कुठलं चिन्ह आहे? स्लॅश आहे. डिव्हिजन. मग आता हे मी करणार. 10. 10. 10 मिळालं. आता 10च्या अगोदर कुठलं हे आहे का, साईन आहे का, नाहीये. मग मी पुढचे नंबर लिहित जाणार. जिथे साईन आलं ना की त्याच्या अगोदरचे 2 नंबर घेणार. 2. 2. त्याच्या पुढे काय आलं सांगा, 10 आलं. आता 2च्या पुढे 4 आपण घेतलेले. त्याच्या अगोदर काय आहे सांगा, हे घेतलं ना आपण, हे घेतलं. ओके. त्याच्या अगोदर काय सांगा, 2 आहे, 2 आहे आणि स्टार आहे. 8. मग मी काय करणार, याचं 8 करणार. मग आपल्याला काय मिळालं सांगा, 8, 2, 10. त्याच्यानंतरचं कुठलं आहे? प्लस आहे. प्लस 8 या प्लस दोघांचं प्लस 10 करणार. 10. 0. ओके, 0. बरोबर आहे. समजलं कसं करायचं? बरोबर. समजलं Yes. कसं करायचं? हा, हो सर. कठीण काय नाही. फक्त काय करायचं, 2 नंबर आले ना की त्यांचं काय दिलेलं असेल ते करायचं. सर असले का अजून एक घ्याल का? सर एक परत एक्सप्लेन कराल 1 मिनिट. ओके ओके एवढं कळलं नाही. ओके. इथे बघा, इथे आपले 3 नंबर आहेत. आपल्याला काय पाहिजे सांगा, आपल्याला कुठलं तरी काय पाहिजे, साईन असं म्हणजे चिन्ह असलेलं पाहिजे. मग ते कुठे आहे सांगा, इथे आहे. मग त्याच्या पुढचे 2 नंबर कन्सिडर करायचे. म्हणजे काय झालं माझं सांगा, 5 झालं त्याचा. 4 तसाच ठेवला मी आणि 8 घेतला. 8च्या अगोदर कुठलं साईन आहे? स्टार आहे. स्टारच्या अगोदरचे 2 नंबर, नंतरचे 2 नंबर सिलेक्ट करायचे. त्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं. किती आलं? 40 झालं. म्हणजे आपल्याला असं मिळालं. आता त्याच्या अगोदर काय होतं सांगा, स्लॅश होतं. तर मी काय करणार, 40 डिवायडेड बाय 4 करणार. म्हणजे मला काय मिळालं सांगा, इथे 10 मिळालं. क्लिअर? आता त्याच्यानंतर काय आहे सांगा, 2 आहे. 2च्या अगोदर चिन्ह नाही आहे. मग त्याच्या पुढचा नंबर घेणार. त्याच्या अगोदर स्लॅश आहे. त्यामुळे मी काय करणार, ह्याचं काय करणार, डिव्हिजन करणार. 2 आणि 10 मिळालं मला. ओके. आणि आता राहिलं काय सांगा, आपल्याला स्टार राहिला. नाही, आपण कुठे पोहोचलेलो? हे राहिलं 2 2 तर 4 into 2. 2 2 आणि 4 राहिला. नंतर मी करणार 8 2 1 0. 1 नंतर कुठलं चिन्ह आहे सांगा, प्लस आहे.
दोघांचं करणं म्हणजे मला काय मिळालं 10 10 मिळालं. त्याच्या अगोदर कुठला आहे Minus. निगेटिव्ह. समजलं कोणी विचारलेलं त्याला? येस सर. कोणी विचारलेलं क्वेश्चन? मिस रोनेल मी. ओके. परफेक्ट. मला जवळजवळ 10 एक प्रॉब्लेम याच्यातले सोडून पाठवणार आहे. हो सर पाठव. त्यामुळे मी आणि घेत नाही याच्यावर. चालेल ना? नाही समजलं तर एक लेक्चर मी घेईन त्याच्यानंतर परत. काय ठीक आहे. प्रॉब्लेम नाही. ओके. तर नेक्स्ट आपण काय करूया सांगा, पोस्टफिक्स करू ना चालू का प्रिफिक्स परत थांबूया आपण आज? नाही सर सर चालू. करा सर चालू. ओके. प्रिफिक्स मध्ये बघा. दोन मिनिट मला 2 मिनिट द्या. काय तोपर्यंत तुम्ही काय करा मध्ये याचं जमतंय काय बघा. पहिले 5 पर्यंत दिसतं मिळतात का बघा. ओके. सर काय करायचं? पोस्टफिक्स पोस्टफिक्स करायचं. करायचं आहे. तुम्हाला जमतंय काय बघा. मला फक्त 5 मिनिटं घ्या. हॅलो. हॅलो सर. जमलं रे? हॅलो सर. झालं. जमलं का? जमलं का? सर जमलं मला का? फर्स्ट आणि 2 मध्ये थोडं हे होतंय. सेम आन्सर आले माझं फर्स्ट आणि सेम आन्सर आलं. ओके. बघूया आपण. इथे बघा पहिलं बघा दाखवतो मी. इथे पहिलं बघा. आपल्याला काय करावं लागेल सांगा. हे पहिलं काय करावं लागेल?
पहिला मल्टिप्लिकेशन Multiplication. मल्टिप्लिकेशन करावं लागेल, बरोबर आहे. मी असं लिहू शकतो. ओके. Yes, sir. हो सर. त्याच्यानंतर मला काय करायचंय, ऍडिशन याची. ऍडिशन करायचंय. पण ते मी समजा असं लिहिलं तर बरोबर आहे. प्लस मागे नाही जाणार. कुठे नाही आपलं सर. पोस्ट म्हणजे एकदम करायचंय, पुढे. पोस्ट घ्यायला लागणार ना. ओके सर. नाही, माझं चुकलं माझं, बरोबर. सर ते म्हणतो ते सर माझं नाही, आन्सर आलं नाही, AB. तर बरोबर पुढं ना सीच्या पुढं, सीच्या स्टारच्या पुढं. बरोबर हे असं होणार. हा सर हे झालंय. सर कळलं ना मला हे. हे बघ, हे पहिल्यांदा काय करणार, बी इंटू सी करणार पहिल्यांदा. सर अशी काही ऑर्डर आहे का, म्हणजे पहिलं मल्टिप्लिकेशन मग ऍडिशन? पहिलं मल्टिप्लिकेशनच असतं ना. बोर्डमास करायचं का याच्यात टाईप हा, ऑफ? बोर्डमासच टाईप झालं. ठीक आहे. सर खरं जर ब्रॅकेट असेल तर मग ते पहिला घ्यायला पाहिजे ना. हा, पण ब्रॅकेट आपल्या नाहीच आहे ना इथे. पुढच्या प्रॉब्लेम मध्ये बघूया ना आपण. हो. ओके, हे समजलं. हो सर, कारण पुढचा आपण प्रॉब्लेम. आता आपण काय करणार सांग, पहिल्यांदा 2 घेणार इकडचे, त्याच्या पुढे कुठला आहे, स्टार आहे, मग त्याचं मल्टिप्लिकेशन करणार. सर हे बी आणि सी च्या पुढे का नाही लिहित आपण हे? कुठे नाही, आपण पोस्ट फिक्स बघतो की रे, प्रीफिक्स नाहीये आपलं. पोस्ट म्हणजे नंतर. ओके. सर सेकंडचं हो माझं सर, आन्सर बरोबर मला आहे. ओके. आता AB इथे आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागेल सांगा. पहिल्यांदा मला ऍडिशन AB करावं B लागेल प्लस आणि नंतर काय करावं लागेल, स्टार सी प्लसच्या नंतर स्टार C स्टार. सी स्टार करावं लागेल. सर मग इथे का नंतर घेतला आपण? कुठे, हे ब्रॅकेट सी मध्ये आहे आधी ना, घ्यायला पाहिजे ना. A च्या मागे घ्यायला पाहिजे ना इथे C. ब्रॅकेट मध्ये आहे ना. सर सी ए च्या मागे घ्यायला पाहिजे ना. एच्या मागे कशाला, बरोबर. अरे माझं चुकतंय आज. हो सर. बरोबर. ती मला एच्या मागे घ्यायला पाहिजे. कारण आता काय होणार सांगा, पहिल्यांदा ए बी होणार आहे, त्याच्यानंतर काय होणार सांगा, सी आणि जे आन्सर येईल ते. सर इथे बोर्डमास नाही होणार का, कारण ब्रॅकेट आहे? बरोबर, बोर्डमास ओपन. सर पहिला पण लिहिणार प्लस बी सी. हे झालं, समजलं ना सगळ्यांना. हो सर. Yes, sir. ओके. अरे आमच्याकडे एक प्लंबर कामाला आलाय, त्यामुळे लक्ष थोडस तिथे आहे माझं. कारण पाण्याचे आमचे प्रॉब्लेम झाले सगळे, टाकीमध्ये पण पाणी चालत नाही, सगळं प्रॉब्लेमच आहे. 4-5 दिवस बहुतेक पाणी नाही मिळालं आम्हाला. मग पाणी कुठून घेता? टँकर आणावा लागतो. ओके, चालेल, चला. आता हे आपण करूया. सर पहिला ए बी ऍड होणार. पहिलं काय होणार, बीट सी ऍड होणार. हे परफेक्ट करूया, चुकूया नको. चला, नंतर काय करणार, बीच्या आधी ए, A star. बीच्या आधी ए आधी ए करायचा. नंतर star. आणि प्लसच्या पुढे स्टार. प्लसच्या मागे ओके. पुढे D आणि डी मागे आणि त्याच्यानंतर मायनस. मायनस. आता इथे बरोबर येणार काय बघूया. आपण काय करणार, 2 डिजिट घेतो, त्याचं ऍडिशन केलं, बरोबर. ह्याचा जो रिझल्ट येतो तो ए बरोबर काय करणार, मल्टिप्लाय करणार, बरोबर आहे. जे काय रिझल्ट येणार तो डी मधनं, हे चुकलं आपल्याला. हे जो रिझल्ट येणार ना, तो आपल्याला काय करायचा आहे, त्याच्यातनं डी सबट्रॅक्ट करायचं. म्हणजे मी काय करणार सांगा, हे D मायनस. डी मायनस. क्लिअर. हो सर. क्लिअर. Yes. हे काय करणार मी, ए बी प्लस आणि त्याच्या पुढे काय देणार सांगा, सी मायनस. का सांगा, ए बी मधनं मला सी मायनस करायचं आहे. क्लिअर. सर फर्स्ट मध्ये पण तुम्हाला आपल्याला AB मध्ये C मल्टिप्लाय करायचंय, तसं का नाही लिहिलं आपण? मग लिहिलं ए बी मध्ये सी मल्टिप्लाय केलं गेले, नाही नाही, बीसी फर्स्ट मध्ये मध्ये. फर्स्ट मध्ये आपण बीजी पहिल्यांदा मल्टिप्लाय करणार की रे, बरोबर आहे. आणि ए मध्ये काय करणार, ते ऍड करणार.
फक्त प्रॉब्लेम कुठे येतो सांगा? प्लस नेगेटिव्ह असताना आपला प्रॉब्लेम, मायनस असेल तर प्रॉब्लेम येणार ना, बरोबर बरोबर. हो सर. येस सर. समजलं? हो सर. येस सर. ओके. सर पुढच्यात पहिला आपण सी मायनस डी करणार. 2 मिनिटं हं. कुठल्यावर आलो आपण? 5 बरोबर आहे. पहिल्यांदा आपण हे करा. फोर्थ झालं का आपलं? हो झालं ना आपलं, झालं की आत्ता घेतलं. परत सीडीच्या घेऊ. सीडीच्या पुढे मायनस, सीरीजच्या पुढे मायनस. हा मायनस 7 सी च्या आधी बी आणि मायनसच्या पुढे स्टार, स्टार स्टारच्या पुढे पुढे प्लस, स्टारच्या पुढे आणि बीच्या मागे ए. पुढे हो. इथे सर हे आपण पुढे झालं. चेक कसं करू शकतो बघा. हे आपलं झालं, सी डी मायनस झालं, त्याचा आन्सर येईल. त्याला आपण काय करणार, बी ने मल्टिप्लाय करणार आणि बी मल्टिप्लाय झालं की ए प्लस जे आणार आहे ते आन्सर काय करणार, ए प्लस करणार. हो Clear? सर. कोणाला डाऊट? नाही सर. नो सर. नो सर. नेक्स्ट वीक. AB मायनस आणि CD प्लस आणि स्लॅश. ते पुढे हो. समजलं सगळ्यांना आहे? हे सर आपण काय करणार, नाही कळलं. हे करणार आधी, सीडी करणार आधी, त्याचा काहीतरी आन्सर आहे ना. हे नेगेटिव्ह आपण याच्यासाठी वापरणार. ओके, याचा आन्सर येणार, याचा आन्सर, याचा समजा 6 झालं. सर बॉडमास मध्ये पण आपल्याला हे करायला पाहिजे ना, म्हणजे जर ऍडिशन पहिला करायला पाहिजे ना ब्रॅकेट मध्ये पण. केलं की रे आपण, ऍडिशन करतोच आहे ना. नाही सर, पण पहिल्या ह्याच्यात म्हणजे आपण ऍडिशनच्या आधी लिहायचं असं. कुठलं हे म्हणतोय तू? हा म्हणजे ते ऍडिशन आहे ना ते आधी लिहायचं आणि मग नेगेटिव्ह. आपण राईट साईडने करत येतो ना, राईट साईडने काय करणार सांग, हा सीडी सर बरोबर राईट साईडला. हे पहिलंच करणार की रे, बरोबर ना. हो सर. हो. नेक्स्ट. बरोबर. इंटू प्लस नाही सर, CD स्लॅश. सीडी स्लॅश ते लिहितो की रे मी, ते लिहितो नंतर प्लस लास्टला. ओके. बरोबर आहे सर. ओके, सर दुसऱ्या ह्याच्यात AB प्लस. नेक्स्ट ना, नेक्स्ट सांगतोय ना. हो सर कुठलं 7. किती नंबर? 7 नंबर. 7 नंबर झालं की रे आपलं, झालं ना. हा सर 8 नंबर ना आता. हो सर. हो सर, 8. 8 नंबर. ओके. AB प्लस. सर CD स्लॅश येणार फर्स्ट, बॉड सीडी मार्क्स स्लॅश येणार. प्रमाणे. आन्सर ABCD स्लॅश स्टार आणि प्लस आहे. कुठलं बघतोय आपण? 8 नंबर बघतोय ना. 8th one. 8 नंबर. मी काय करणार सांगा, AB प्लस पुढे CD स्लॅश. इथे आपलं काय होणार सांगा, आधी काय होणार सांगा. पहिली डिव्हिजन, नंतर मल्टिप्लिकेशन. डिव्हिजन केलं आपण समजा, तुम्हाला काय मिळालं, सीडी स्लॅश मिळालं. त्याच्यावर नंतर बी पुढे आपल्याला B लिहून मल्टिप्लाय, स्टार. बी मल्टिप्लाय AB करायचं, लिहून. बरोबर. हो सर, पुढे A आणि मागे प्लस. इथे चेक कसं करायचं बघा. 2 हे घ्यायची इकडची कॅरेक्टर, त्याच्यावर पहिलं आपण काय करणार, डिव्हिजन करणार. त्याचा आन्सर आलं की काय करणार आपण, मल्टिप्लिकेशन करणार. त्याचा आन्सर आलं की काय करणार, ऍडिशन करणार. ओके.
जेव्हा जेव्हा करत जातो ना तेव्हा काढत चला, ते काढत चला. इथे समजा मी काय घेतलं त्याच्याबद्दल ई घेतलं समजा त्याचा आन्सर. बी इंटू ई म्हणजे काय झालं त्याचा आन्सर समजा एफ मिळाला. मग मला मिळालं ए एफ प्लस म्हणजे काय होणार ए प्लस एफ. क्लिअर? मी रेकॉर्डिंग चालू केलं की नाही बाबा? हां केलं. ओके. नेक्स्ट. सर 9th वनचा आन्सर फर्स्ट CD स्टार येणार, सी च्या नंतर मागे पुढे बी आणि बी, प्लस स्टारच्या पुढे प्लस, प्लस प्लस आणि स्लॅश, आणि पुढे आणि ए. बी च्या मागे ए. इथे काय होणार बघा हे पहिल्यांदा होणार. त्याचं जे मिळतं त्याच्यामध्ये बी मध्ये ऍड होणार आणि त्याचं जे आन्सर होणार त्याला ए डिवायडेड बाय ते होणार. क्लिअर? ओके. नेक्स्ट. नेक्स्ट. नाही होणार. होईल सर. होणार सर. सर पहिली BC स्टार आणि हो BC स्टार लिहावं लागणार. सर आधी नंतर डिव्हिजन DE होणार ना डॅश, बॉड मास प्रमाणे? दोन्ही एकाच वेळी होणार होऊ शकते. बी सी स्टार केलं नंतर दुसरं पुढे आपल्याला DE डॅश लिहायचे पुढे डी डॅश लिहायचं. आणि मायनस. इथे पुढे मायनस. हो सगळ्यात पुढे ए आणि लास्टला प्लस. सगळ्यात पुढे आणि लास्टला प्लस. सगळ्यांना समजलंय? आपण बरोबर आहे का बघूया बघा. हे होणार त्याचं काहीतरी आन्सर होणार मिळणार. त्याच वेळी काय होणार बी सी बी इंटू सी होणार. ओके. नंतर याचं जे आन्सर होणार ते मायनस होणार याच्यातनं सबट्रॅक्ट केलं जाणार. बरोबर आहे. आणि जे काय आन्सर येईल ते ए मध्ये ऍड केलं जाणार. बरोबर. मला स्टॉप करा जर समजत नसेल तर स्टॉप करा नाही तर पुढे जातो. हो सर. क्लिअर? हो सर. आता ऍक्च्युली प्रॉब्लेम वाटले. ओके पुढे पण मी घेतले. ओके आणि प्रॉब्लेम आहे काय? ओके. होमवर्कला ठेवायचे का एवढे सर? नाही नाही हे करूया की आपण. हा. सर आपण 9चा क्लास कॅन्सल केला. 9 ते 10. 9 ते 10 घेऊया आपण. तसा हा घेऊया काय? चालेल सगळ्यांना ते बरं पण. पडेल. हा कारण कसं होतं मी असं म्हणजे चालेल 8 ते 9 पण 8 ते 9 कसं मी खाली जातो ना खेळायला म्हणून ओके थोडं सगळ्यांना क्लॅश चालेल होतं. तर बघा की रे. सगळ्यांना दोन्ही क्लासेस मी काय केले सांगा एकत्र केले जातात. चालेल. ओके. सगळ्यांना जर असेल तर बघा एक पोल का टाका की रे 9 ते 10 चालेल सगळ्यांना मी तर मला टाकतो काय सर. प्रॉब्लेम नाही. मी फक्त माझा दुसरा क्लास आहे तो काय करतो सांग 8 ते 9 करतो. एक तुमचा 9 9 ते ते 10 10. करतो आणि एक 8 ते 9चा पोल टाकतो. ओके चालेल. मी तुम्हाला एक नंबर द्यायला चुकलोय होते. इथे एक नंबर पाहिजे होता काय रे? सर तो नंबर नसला असता तरी झालं असतं ना? झालं असतं पण काय झालं असतं सांग 2 स्टार करायच्या अगोदर आपल्याला हे करावं लागणार 5+3 करावं लागणार. म्हणजे ते 5+3 ब्रॅकेट मध्ये असणार नंतर 2 असेल असं असू शकतं. तसं कसू शकतं पण असं दिलं तरी चाललं असतं. नाही पण तसं नाही तेच बरोबर ना. टाकला सर मी पोल. ओके नंतर बघूया की रे ते पोल नंतर बघ रे आता कशाला पोल. सर पहिल्याचं 16 आहे. 16 बस आहे. 16 होणार. 5+3 असं केलं काय केलं तुम्ही पहिल्यांदा? पहिल्यांदा 5+3 केलं 8. 8 केलं. ओके. हां आणि मग इंटू 2. 8 into 2. 16 ओके.
सर इथे बोर्ड मार्क्स प्रमाणे नाही जाणार का म्हणजे आधी मल्टिप्लिकेशन करायचं तसं नाही, पण जनरली लक्षात घे, मी काय केलं सांग, +2 केलं. इथे तुला ब्रॅकेट असेल तर तू काय केलं असतं? बोर्ड मार्क्स प्रमाणे केलं असतो. हेच झालं, हे पहिल्यांदाच होणार ना. तिथे आपण ब्रॅकेट कन्सिडर करतो ना. 5+3 नंतर काय सांग, ब्रॅकेट आहे तिथे ऍक्च्युली, त्यामुळे ते पहिल्यांदा करणार, नंतर मल्टिप्लाय बाय 2 करणार. ओके ओके मल्ला हो सर. ओके. आता इथे बघा एकदम सिम्पल आहे. पहिले 2 नंबर घ्यायचे, स्टार घ्यायचं. 6 झालं. 8 6 प्लस म्हणजे काय होणार? आणि +8. 14. ओके. इथे बघा हे आपण करू शकणार नाही, कारण का सांगा, इथे नंबर एकच आहे. मग मी हे कन्सिडर काय होणार सांगा, 2 होणार. म्हणजे आपलं 7 2 स्टार मिळाला पुढे आणि 3 प्लस मिळाला. म्हणजे मला हे करावं लागणार आधी, बरोबर. सर 17 येतं फायनल आन्सर. +3 17. हे कुणाला समजत नाही त्याने थांबवा मला. इथे बघा पहिल्यांदा मला हे करावं लागेल. 6 डिवायडेड बाय 2 3 आहे ना. मग काय होणार सांगा, 3 3 + 5 स्टार होणार. मग काय होणार सांगा, 3 3 प्लस होणार 30 येतं सर. 38. 30. सर 14th वन अजून एकदा एक्सप्लेन करा. ओके. इथे मग आपल्याला काय लिहिले सांग, 6 2 + 3 + 5 स्टार. पहिलं जिथे 2 नंबर आहेत ना ते बघायचे. हे 2 नंबर आहेत, त्याच्यासमोर कुठला आहे सांग, स्टार हे आहे, स्लॅश आहे, त्यामुळे डिव्हिजन होणार. डिव्हिजन केलं की मला हे मिळालं. सेकंड स्टेपला मला असं मिळालं. इथे पण काय करायचे, 2 नंबर कुठले आहेत, हे नंबर आहे, त्याचं ऍडिशन होणार. ओके. आणि यांचं काय होणार सांगा, मल्टिप्लिकेशन. ओके सर, क्लिअर. नेक्स्ट कुठलं घ्यायला पाहिजे, नेक्स्ट सांगा, त्या सगळेच घेऊया. इथे बघा काय करावं लागेल, पहिल्यांदा 9 + 3 करावं लागेल, 8 + 2 करावं लागेल, आणि त्याच्या समोर स्टार असणार. 8 - 2 सॉरी, 1. -2. 6. फायनल आन्सर 72 येतं. 7 इथे बघा पहिल्यांदा मला 5 × 6 करावं लागेल, नंतर मला असं भेटणार. त्याच्यामध्ये हे 2 नंबर आहेत, त्याचं ऍडिशन करावं लागेल. 37 37 फायनल. 17 नाही आहे, 17. 17 सर. 17 येतं. डिव्हिजन आहे ना त्याचं. ओके. हो सर. नंतर हे बघा, हे आपल्याला प्लस, हे मल्टिप्लिकेशन, आणि नंतर काय सांगा, -3. -3. नेक्स्ट सर आधी डिव्हिजन करायची. डिव्हिजन. सर तो 10 डिवाइड बाय सर तो 5 10 होणार डिवाइड की 0 डिवाइड बाय 2? ओके ओके, बरोबर. नाही 10 डिवाइड बाय 2. मी तिथे चुकून 2 डिजिट नंबर घेतला. 0 डिवायडेड बाय 2 घेतला ना, तर 0 येणार. आणि नाही, पण पुढे मी आणि चिन्हच नाही वापरलं ना. 10 डिवायडेड बाय 2 करूया. सर आन्सर 10 येणार तर. प्लस इक्वल टू 10. इथे सर 8 + 5 प्लस 5 13 5 सर. -3 -3 डिवायडेड बाय 2. बरोबर. हो 5 सर. 5. हे बाकीच्यांना समजतंय ना, फक्त मल्हारच बोलतोय, कौशल्य बोलतोय.
बाकी ज्यांना समजतंय काय नाही? रोनेल रोनेल हो सर. बोला. हो सर नमस्ते. सर 7 multiplied by 3, 21 प्लस plus 2, 23 divided by 4, 23/4. 23/4. ओके. त्याच्यातली सगळी घेऊया आपण काय सर हे होमवर्क होमवर्क पण करतो. होमवर्क सगळीच होमवर्क काय घेऊया त्याच्यातली थोडी. सर 6th1 घेऊया आणि 6 घेऊ. हो इथे बघा आधी ब्रॅकेट बघा. एक ब्रॅकेट आहे. हे दोन ब्रॅकेट जर 3 बघा, ब्रॅकेट आहे एकाच्या. दुसरं जर बघितलं तर काय सांगा. हे पण आपल्याला करावं लागेल बरोबर. एक ब्रॅकेट दोन ब्रॅकेट. मी इकडनं स्टार्ट केलं समजा. बरोबर. F च्या आधी E R प्लसच्या नंतर स्टार. स्टार म्हणजे स्लॅश हा पार्ट संपला आपला. हो सर. ओके. आता आपण पहिल्यांदा हा करून घेऊया. नंतर ते एकत्र कसे येतात ते बघूया. इथे काय करणार मी पहिल्यांदा CD मायनस. डी मायनस स्टार बी B च्या आधी A स्टारच्या नंतर प्लस. हा आपल्याला पता चालेल ना बरोबर ना. हो सर. हो सर. म्हणजे हा पण पार्ट झाला. याचा रिझल्ट हे झाला आणि याचा रिझल्ट हा झाला. आता हे डिवायडेड बाय हे करायचं आहे. त्याला मी एक्स मानलं. दोन मिनिट सिम्पल बघूया. हे एक्स झालं एक्स वाय झालं तर आपण कसं लिहिणार सांगा. एक्स वाय स्लॅश XY D स्लॅश. मग काय करावं आता सांगा. हे पहिल्यांदा सगळं लिहून घे ना. त्याच्या पुढे हे लिहिणार आणि त्याच्या पुढे काय जोडणार आहे स्लॅश जोडणार. स्लॅश. क्लिअर. येस सर. हो सर. जर तुम्ही स्टेप बाय स्टेप विचार करून गेला ना एकदम सिम्पल आहे. पण तुम्ही कन्फ्यूज झाला कुठेतरी तर ते वाटतं अवघड वाटतं. ओके. येस सर. आणि कुठलं करायला पाहिजे. नाही सर बाकी होमवर्क नो सर. एखादं घेऊया ना कुठलं तरी. आणि 7th घेऊ. इथेपर्यंत काय बघायचं. हे सेपरेट ब्रॅकेट आहे त्यामुळे आपण डायरेक्टली लिहू शकतो. बरोबर. आता जर आपण याचा येस विचार सर. केला दुसऱ्याचा विचार केला तर हे काय आहे सांगा. हे CD आहे आणि त्याचं हे ब्रॅकेट पूर्ण आहे ब्रॅकेट. त्यामुळे मी काय करणार इथे सेपरेट लिहितो मी. CD प्लस लिहिणार. EF मायनस आणि स्लॅश. EF मायनस ओके. आणि आपल्याला हे दोन्ही काय करायचं डिवाइड करायचं बरोबर. मी तर असं ते लिहिलं दोन्ही तर एकत्र लिहिलं. ओके. हा म्हणजे हा पाक संपला आपला. मायनस आता मला साईन. नाही समजलं. सर मायनस साईन समजलं. समजलं सर. मायनस साईन लिहिलं नाही मी. ओके. ओके. आता मला पहिलं काय करावं लागेल. मल्टिप्लाय करावं लागेल काय ऍडिशन करावं लागेल. मल्टिप्लाय. ओके. मल्टिप्लाय. ह्या दोघांचं मला मल्टिप्लाय करायचं. मग मी काय करणार सांगा. AB AB मायनस मल्टिप्लाय. आणि इथे काय करणार. सर AB प्लस. AB प्लस. ओके. AB प्लस आहे नाही. मायनस आहे. मायनस. आणि हा ओके. त्यानंतर G प्लस. स्टारच्या G पुढं प्लस करायचं. प्लस आणि स्टारच्या पुढे प्लस आणि इथे G बरोबर आहे. हो सर. हो सर. क्लिअर. येस सर. येस सर. आणि कुठलं सोडवायला पाहिजे याच्यातलं. नाही सर नो सर. क्लिअर आहे. नाही. क्लिअर आहे सर. प्रत्येकाने प्रयत्न करा काय रे. हो सर. हो सर. येस सर. सर स्क्रीनशॉट काढून घेऊ का. 2 मिनिट देतो मी. मोठं कसा मग खाली आणतो ते. अजून मोठं पाहिजे. नाही सर ठीक आहे.
जिथे जिथे काय केलं सांगा, स्टार लिहिला आणि तुम्हाला 4 अंक दिसले तर 2 डिजिट कन्सिडर करायचं. काय रे? हा, ओके सर. आणि इथे कन्सिडर काय करा सांगा, इथे 12 आणि 3 कन्सिडर करा, तर त्याचं डिव्हिजन होणार बरोबर. ओके, ओके सर. इथे काय कन्सिडर करायचं, 15 आणि 5 केलं तरी चालेल, किंवा 1 आणि 15 केलं तर चुकीचं. 56 येतं ना, 56 नाही होणार. 15 आणि 5 20 होतं. ओके, जमेल हे सगळ्यांना? जमेल सर. ओके, मग थांबू मी, काय सोडवायला घेऊया, काय करूया? नाही सर, थांबू शकतो. बाकीच्या ना, तू फक्त सांगतोय, बाकीचे काही सांगतच नाही. हॅलो, यावेळी मला प्रत्येकाकडनं काय पाहिजे, Out of. 60 आउट ऑफ 60 मार्क्स पाहिजे. सर 60 मार्क्स असणार नाही, आहे. 60 नाही, सॉरी, 10 असतात ना, 10 सॉरी, 12. सगळ्यांचे 12 बोलत मी मगाशी. 10 आपले टोटल क्वेश्चन 10 नव्हते, 10 होते ना. हो सर. ओके, चालेल, घ्यायला पाहिजे तर सांगा, मी नाही तर मी थांबतो इथे. ओके ओके, येस sir. सर. ओके झालं. कुणाला डाऊट आहे? नो सर. नो सर. ओके, चालेल, चला.